मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। त्यांच्या भेटीला ते पोहोचलेत। बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेत। यामुळेच मुंडेंच्याही अडचणीत वाढ झाली आहे। असं असतानाच आता धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय चर्चांनाही उधाण आलेलं आहे। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय की धनंजय मुंडे हे बीडच्या हत्या प्रकरणामध्ये आता चांगलेच अडचणीत आले आहेत। त्यांच्या निकटवर्तीयामुळेच ते अडचणीत आलेत आणि अशात आता फडणवीसांची भेट त्यांनी घेतली आहे। फडणवीसांकडे गृह खातं आहे आणि त्यांनी फास्ट ट्रॅक वरती हे प्रकरणाचा तपास केला जाईल असं सांगितलंय। काय नेमकं घडामोडी घडतायत सागर बंगल्यावर? नक्कीच सह्याद्रीवर खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका सुरू आहेत आणि त्याच ठिकाणी धनंजय मुंडे देखील गेलेले आहेत। सरपंचच्या हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक आक्रमक झालेले आहेत। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर आणि यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्याने सर्व पक्षाकडून घेतलं जातं। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर जर बघितलं असेल तर सर्व पक्षांकडून देखील आहे ते बीडमध्ये आता आंदोलन देखील होणार आहे आणि त्यासाठीच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंची ही भेट असेल असं सांगितलं जातं। त्यामुळे कुठेतरी गृह खात्याबरोबर ही चर्चा प्रामुख्याने धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। अच्छा, धन्यवाद गणेश या सविस्तर अपडेटसाठी। आपण अगदी सविस्तर अपडेट दिली की आता शनिवारी सर्व पक्षीयांचा बीडमध्ये मोर्चा सुद्धा निघणार आहे आणि अशात धनंजय मुंडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री गृहावरती दाखल झाले। नेमकं काय चर्चा होती पाहणं त्यामुळेच महत्त्वाचं आहे। तर बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग सुद्धा आलाय। सीआयडीचे अधिकारी आता केजकडे रवाना झाले आहेत। अप्पर पोलीस महासंचालक केजच्या दिशेने रवाना झाल्याची सध्या माहिती मिळते। अत्यंत मोठी बातमी सध्या तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। सीआयडीचं पथक जे आहे ते केजकडे रवाना झालं आहे। अप्पर पोलीस महासंचालक केजच्या दिशेने रवाना झालेत आणि बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्याचा तपास ते करणार आहेत। एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फास्ट ट्रॅक वरती हे प्रकरण न्यावं असं सांगितल्यानंतर आता तपासाला वेग आल्याचं दिसतंय। नेमका सीआयडीचा तपास कसा जातोय पुढे आणि यातून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बीड मधील या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यातच नाही तर देश पातळीवरती सुद्धा पाहायला मिळतात। तर बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहे असा घणाघातच खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा एवढंच नाही तर अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी सुद्धा राऊतांनी केलेली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। बीड मधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे। तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस। एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेली आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे। दरम्यान याच प्रकरणात एक अत्यंत मोठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा बीड आणि परभणीचा 2 किंवा 3 जानेवारीला दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते देशमुख आणि सूर्यवंशी अशा दोन्ही कुटुंबियांची भेट घेणार आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि याच प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवरती संशय व्यक्त करण्यात येतोय। अशातच आता ठाकरे सुद्धा बीडचा दौरा करणार आहेत आणि तिथे जाऊन ते देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे। बरं इतकंच नाही तर परभणीत सुद्धा ते जाणार आहे आणि त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। म्हणून या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीवरती आता भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की न्याय देतील असा विश्वासच पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी लावण्याची मागणी राज्यात केली जाते। सर्वात आधी आपणच ही मागणी केली होती असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणाले।
मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख.